रंगावरून, जातीवरून एखाद्या ठिकाणी प्रवेश नाकारायचा नाही, समाजाच्या सगळ्या गोष्टींचं जे उहापोह होतो आपल्याकडे, हिंदू धर्मात ती पद्धत आहे, सूट पण आहे. मग याचं नेमकं काय याचा विचार होऊ शकतो. मला तर स्वतःला ते आवश्यक वाटत नाही. पण महाराष्ट्रामध्ये कार्तिक स्वामीच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही. तोच कार्तिक स्वामी आंध्र आणि कर्नाटकच्या सीमेवर गेल्यानंतर तिथे मात्र सहकुटुंब सहपरिवार शंकर पार्वती सारखा दिसतो. गमतीनं म्हटलं की बहुधा महाराष्ट्रात प्रचारक असेल म्हटले आणि थांबल्यानंतर सेटलमेंट व्हायला तिकडे गेला असेल. म्हणजे असं देवामध्ये पण विविधता आपल्याला पाहायला मिळाली. मग भाषेत विविधता, संतांचा विचार केला तर शेकडो संत, शेकडो ग्रंथ. अन्य जगाचं काय, एक देश एक भाषा, एक संत एक ग्रंथ, एक प्रकारचं हवामान, एक प्रकारचे खाद्यपदार्थ. एकाच देशात इतकी विविधता. विविधता तर चांगलीच असते, कोणालाही आवडते, भावते. रंगीबेरंगी जीवन सगळ्यांना हवंसं वाटतं. मी असे रंगीबेरंगी मणी आणले आणि समोर टेबलावर ठेवले. प्रत्येकाला हवेसे वाटेल, वा छान दिसतात वगैरे. पण कोणालाही वाटलं आणि सहज एखादी टिचकी मारली तर ते पांगतील, पळतील, वाटा फुटतील आणि जमेल तसे सांडतील. मग एक संघ राहायला पाहिजेत म्हणे. चांगला आहे, सौंदर्य आहे, पण एक संघ राहू शकत नाहीत. एक संघ राहण्यासाठी काय करावं लागेल. एक जण म्हटला सोपं आहे, दोरा आणायचा, ओवायचा, गाठ मारायची आणि ठेवायचं. सौंदर्य पण राहतं आणि एकी पण राहते. मणी असताना त्याला दोरा बांधणं, गाठ बांधणं आणि त्याचं सौंदर्य टिकवणं हे आपल्या लक्षात आलं मण्यांच्या बाबतीत, की मण्यांमधली विविधता दोऱ्यानं एकत्र ठेवता येते. हा जो रंगीबेरंगी देश आहे, वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या ग्रंथांनी, वेगवेगळ्या देवांनी, वेगवेगळ्या भाषांनी, अन्नपदार्थांनी रंगीबेरंगी झालेला हा एक संघ ठेवायचा कसा. याच्यासाठी पण दोरा आहे का. हा पण विणावा लागेल का. हा विणला नाही तर कुणी टिचकी मारू शकेल का. आणि टिचकी मारली तर वाटेल तसा सांडायला जिकडून तिकडून पांगेल का. मग हा देश एकत्र बांधण्यासाठी पण एक सूत्र शोधावं लागेल, एक दोरा शोधावा लागेल. हा दोरा कोणता. एक देव म्हटलं तर नाही एक बांधता येणार, एक संत म्हटलं तर नाही एकत्र बांधता येणार, एक ग्रंथ म्हटलं तर नाही, भाषा म्हटलं तर नाही. मग हा देश एकत्र बांधण्यासाठी काही ना काही समान सूत्र हे आपल्याला शोधावं लागेल. स्वाभाविक जे समर्थांच्या वाङ्मयात आपल्याला दिसतं आणि पुढे संघानं तेच आदर्श मानून ज्याला आपलं जीवन ध्येय बनवलं, एक हिंदुत्वाचं सूत्र. हे हिंदुत्वाचं सूत्र असं आहे ज्याच्यानं आपल्याला लक्षात येतं की दोरा म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. देशातल्या यच्छयावत प्रत्येकाला तो हिंदू आहे म्हणून आपण एक आहोत, म्हणून आपण एका मातेचे पुत्र आहोत आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, बांधलं जायला पाहिजे असं म्हटलं तर लक्षात येऊ शकतं. हे समानतेचं सूत्र दोरा म्हणून जे मनींच्या बाबतीत ते देशाच्या बाबतीत हे हिंदुत्वाचं सूत्र लक्षात घेऊन समर्थांनी आपली बैठक बसवली. गावोगावी श्रीरामाची मंदिरं उभी केली, ठिकठिकाणी महंत नियुक्त केले आणि त्यांना दिलेली शिकवण एकूण दासबोध जर वाचला तर एक संघटन शेडीचा एक आदर्श ग्रंथ ज्याचं वर्णन होऊ शकतं असाच दासबोध आहे. तर हेच सूत्र ठेवून नंतर संघानं पण त्याच पद्धतीनं सूत्र ठेवलं आणि एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला. एकत्र बांधण्यासाठी हे समानतेचं सूत्र आपल्याला लक्षात आलं. ज्यांचे ज्यांचे प्रयत्न हे एकत्र बांधण्यासाठी होतात, एकानं वर्णन केलं की त्या सगळ्यांना आपण म्हणू की ते मेकिंग इंडियावाले आहेत. पण खूप सारा समाज असा आहे की ज्याला देशाचे अन्य गोष्टींचं देणं घेणंच नाही. हिंदी चित्रपटात गाणं आलं, दुनिया गई तेल लाने ऐश तू कर वगैरे. तशाच पद्धतीचं जीवनाची एक रचना ज्यांची अनेकांची असते की बाकीचं कोणाचं काही देणं घेणंच नाही. त्यांना आपण म्हणू शकू की बहुधा ते लुकिंग इंडियावाले आहेत, फक्त पाहणारे. आणि काही जण मात्र असे आहेत की ज्यांना हा देश हिंदुत्वाच्या जीवावर काहीही केल्या एकत्र येता कामा नये. जर हा एकत्र येत असेल तर जे कोणतं सूत्र या देशातल्या सगळ्या मन्यांना एकत्र बांधू शकतं त्यालाच ब्लेड लावण्याचं काम, टोचण्याचं काम, तोडण्याचं काम काही शक्ती करतात. त्या शक्तींना आपण म्हणू शकू की ब्रेकिंग इंडियावाले आहेत.
ह्याच्यात विद्वान लोक नाहीत असं नाही, हुशार नाहीत असं नाही, सुशिक्षित नाहीत असं नाही. आपल्या गुणवत्तेचा उपयोग खरं म्हणजे समाजाला एकत्रित बांधण्यासाठी व्हायला पाहिजे. आपल्या गुणवत्तेचा उपयोग समाजातल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व्हायला पाहिजे. पण प्रश्नांची सोडवणुकीऐवजी नवनवीन प्रश्न निर्माण करणं, समाजातल्या कुप्रथा, कुरीती, कुसंस्कार आमच्यात आहेत, पण त्या असल्या तरी त्या मिटवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याचा प्रयत्न न करता त्या वर्मावरच बोट ठेवून इथं समाजाला तोडण्याचा, ब्रेकिंग इंडिया करण्याचा प्रयत्न करणारी खूप मोठी शक्ती देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्या गुणवत्तेचा उपयोग हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं नाही. खरं म्हणजे धर्म म्हणजे आपल्या आईसारखा आहे. आई जशी आहे तशी आहे तशी स्वीकारणं हे आपलं काम आहे. मग तिला ताप आला, सर्दी आली, खोकला आला, आणखीन काही दुखणं झालं म्हणून लगेच सोडून नवीन जी निरोगी असेल महिला तिला आई म्हणता येणार नाही. जी काही आजारपणं आहेत ती सोडवून त्याच्यातनं बरी करून पुन्हा आई म्हणून आपले असते. तसं धर्माच्या बाबतीत सुद्धा आहे. कुप्रथा, कुरीती, कुसंस्कार आमच्यामध्ये नाहीत असं नाही, पण आतापर्यंत जेवढ्या होत्या त्यातल्या बहुतांश कुप्रथा आणि कुरीती सोडण्याचा प्रयत्न करणारा जगात उपासना पद्धती कुठली असेल असं जर विचार केला तर केवळ ही इथली भारतीय हिंदू उपासना पद्धती, हीच उपासना पद्धती ही या सगळ्या याच्यात आपल्याला दिसते. अन्य भारताबाहेरच्या उपासना पद्धती त्यांना अभारतीय उपासना म्हणू आपण. त्या अभारतीय उपासना पद्धतीमध्ये त्यांच्यातल्या कुप्रथा, कुरीती, कुसंस्कार आणि जे कुठलं आजच्या घडीला चुकीचं वाटेल असं सोडण्याची मुभा नाही, किंबहुना सोडल्याचा प्रयत्न त्यांच्या इतिहासात केल्याचा आपल्याला जाणवत नाही. आपल्याकडे मात्र या सगळ्या गोष्टींचा उहापोह होऊन जे चुकीचं, जुने जाऊ द्या मरणा लागी जाळून किंवा फुकून टाकून, जे जुनं असेल, चुकीचं असेल, वाईट असेल, काळाच्या ओघात ते आता कालबाह्य झालं पाहिजे असं मनापासून आपल्याला वाटत असेल ते सोडण्याची मुभा आपल्याकडे आहे. त्या पद्धतीनं प्रयत्न हे झालेले आहेत. एकूण भारतीय उपासनेबद्दल किंवा भारतीय उपासना पद्धतींबद्दल जर आपण काही वर्णन करायचं झालं तर मुळात इथली उपासना पद्धती ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी आहे. ही उपासना पद्धती राम आणि कृष्णावर आधारित आहे असं आपण म्हणतो. स्वतः रामाच्या जीवनात रामायणाच्या कालखंडामध्ये निषाद जो नावाडी आहे, नाव वल्लवण्याचं ज्याच्या जातीवर काम आहे, असा निषाद रामाच्या सोबत शिकायला आहे. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस रामाला आपलं राज्य सोडून वनवासाला जाण्याची स्थिती येईल त्यावेळेस वनवासाला जाण्याचा प्रारंभ करण्यासाठी शरयू ओलांडण्याचं काम रामाला स्वतः, अर्थात प्रभू आहे, करू पण शकतो, पण ज्याची मदत घ्यावी लागली असा केवट आहे. आणि केवटाची मदत घेऊन शरयू पार करून रामानं वनवासाचा प्रारंभ केला. आणि पहिलीच मदत ही केवटाची झालेली आहे. म्हणजे आणि केवटाची विनंती होती, प्रभूजी आले तिथं तर माझ्या घरी 2 घास खा, काहीतरी माझ्याकडे माझ्या कुटुंबियांना दर्शन द्या वगैरे. तर प्रभू राम त्यांच्या घरी जाणं, खाणं, काही अल्पाहार करणं आणि मग पुढे शबरीची बोरं खाण्यापासून, सगळ्या वानरांना सोबत घेण्यापासून रावणाचा वध करण्यापर्यंतचा इतिहास आपल्याला समजू शकतो. पण दलित, वंचित, मागास, पिछडा, अतिपिछडा असं ज्याला वर्णन आजच्या भाषेत केलं जातं, अशा सगळ्यांना सोबत घेत प्रभू रामाचं जीवन आपल्याला रामायणात वाचायला मिळतं. त्याच पद्धतीनं महाभारताचा विचार केला तर महाभारतात सुद्धा श्रीकृष्ण स्वतः कौरव आणि पांडव यांचं युद्ध मिटावं म्हणून प्रयत्न करतोय. युद्ध मिटण्यासाठी, सुरुवातीच्या काळात मिटण्यासाठी जे प्रयत्नाची अंतिम फेरी होती, अंतिम फेरीच्या चर्चेसाठी हस्तिनापूरमध्ये श्रीकृष्ण गेलाय, पण प्रत्यक्ष काही अंतिम फेरीत सुद्धा यश मिळालं नाही. नंतर जेवणाची वेळ झाली की कुठं जेवायला जायचं, तर श्रीकृष्ण म्हटला मी विदुराच्या घरी जाईल की जो दासीचा मुलगा आहे. म्हणजे राम आणि कृष्ण ज्यांना आदर्श मानून तुम्ही आम्ही नाही, संपूर्ण भारतवर्ष आणि आता पुढच्या काळात प्रकाशजींनी सांगितलं सगळं जगसुद्धा ज्यांना आदर्श मानून जीवनाची मार्गक्रमण करत राहतंय, अशांच्या जीवनातला आदर्श किंवा त्यांच्या जीवनातले प्रसंग पाहताना आपल्याला ते अशा लक्षात येतंय की दलित, वंचित, मागास सगळ्यांच्या सोबत प्रत्यक्ष प्रभू राम असेल किंवा कृष्ण असेल घरी जाऊन जेवण करत होता. जिथं राम आणि कृष्ण घरी जाऊन जेवण करत होता त्याच रामाच्या आणि कृष्णाच्या मंदिरात
दलित वंचितांना प्रवेश कसा काय नाकारला गेला, खरं म्हणजे हे अकालनीय आहे, अनाकलनीय आहे. कसं काय असं झालं, समाजात असा बदल कसा झाला, काय झालं लक्षात येऊ शकत नाही. पण जाती व्यवस्थांमुळे कदाचित झालं असं पुढच्या काळात आपल्याला म्हणता येतंय. पण जातींच्या संदर्भात सुद्धा हा धर्म, ही उपासना, हा कुठला एका जातीचं पण ठेका आहे असंही नाही मानता येत. सगळ्याच जातीतले संत महंत ज्ञानी पुरुष होऊन गेले, किंबहुना सगळ्यांना तशा प्रकारचे अधिकार होते. आपल्याला पुन्हा पुन्हा अंडरलाईन करून सांगता येऊ शकेल. चित्त विनोदिनी ग्रंथामधला एक श्लोक येतो, त्याच्यामध्ये वाचायला असं मिळतंय की वेश्यागर्भो समुत्पन्नो वसिष्ठश्च महामुनी. म्हणजे वसिष्ठांचा जन्म, हे का कोण कुठला व्यवसाय करतो त्याच्यामुळे त्यांचं हिंता आपण ठरवता येणार नाही, पण वेश्येच्या पोटी त्यांचा झाला. दासी गर्भो समुत्पन्नो नारदश्च महामुनी. कैवर्ती गर्भ म्हणजे कोळी, कैवर्ती गर्भो समुत्पन्नो व्यासश्च महामुनी. क्षत्रिय गर्भो समुत्पन्नो विश्वामित्र महामुनी. शृंगी गर्भो समुत्पन्नो ऋषशृंगो महामुनी. आणि कुंभी म्हणजे कुंभार, कुंभी गर्भो समुत्पन्नो अगस्तश्च महामुनी. शूद्री गर्भो समुत्पन्नो कृषकश्व महामुनी. म्हणजे वेगवेगळे संत ज्यांनी आपलं विचारधारा लिखित करण्याचा प्रयत्न केला, शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला, आणि हजारो हजार वर्ष त्या विचारधारेला आदर्श मानून कोट्यावधी समाज जगतो आहे. हे सगळा समाज दलित वंचित आजच्या SC ST OBC अशा घटकातून आलेला आहे असं आपल्याला लक्षात येतंय आपल्याच ग्रंथांच्या असलेल्या संदर्भांवरून. त्यामुळे हा सगळ्यांना घेऊन चालणारी उपासना पद्धती भारतीय उपासना पद्धती आहे असं आपण म्हणू शकू. सगळ्याच जातींमधनं संत झालेले आहेत हेही आपल्याला याच्यातनं लक्षात येतंय. तरीसुद्धा हे जातींच्या संदर्भात इंडियन कास्ट हे एक बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे, आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं, भारतीय जाती, की जाती कुणी एका जातीनं तयार केलेल्या नाही आहेत. अनेक वेळा ब्राह्मण समाजावर हा आरोप होतो की यांनी तयार केलं, त्यांनी तयार केलं. त्यांनी इंडियन कास्टमध्ये म्हटलं की जाती ब्राह्मणांनी तयार केल्या नाहीत. त्याच्या पुढचं वाक्य आणखीन मजेशीर, त्या तयार करणं त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. याचा अर्थ कुठल्याही जाती कुणी तयार केल्या नाही. कुंभार, चांभार, लोहार, सुतार, शिंपी, कोळी, माळी जात आहे का व्यवसाय आहे? जर व्यवसाय असतील तर याच्यातला कुठला श्रेष्ठ आहे आणि कुठला कनिष्ठ आहे? काय संबंध? सगळी स्किल आहेत, ऑल दीज आर स्किल्स. जर सगळी स्किल्स असतील तर त्याच्यात उच्च नीचतेचा संबंध येतो कुठून? सगळेच स्किल्स आहेत, सगळे व्यवसाय आहेत, आणि या व्यवसायांच्या जीवावर जगाचा 29% अधिकचा व्यापार भारत करत होता असं एन्शियन इंडियन कॉमर्स बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे, प्राचीन भारताचा व्यापार. त्याच्यात आंबेडकर म्हणतात 29% ते 40% भारत हा जगातला व्यापार करत होता. हा व्यापार सगळा मंत्रांचा होत नव्हता, ह्या वेगवेगळ्या वस्तूंचा, जे आमचे स्किल्सच्या माध्यमातून सगळ्या समाजानं तयार केलेली होती. या सगळ्या वस्तू तयार होत होत्या, जगभरातल्या जहाजांमध्ये जात होत्या, जगभरात जात होत्या, आणि त्याच्या बदल्यात काही वेळा सोन्याचे डाग परत मिळत होते, आणि गावोगावांमध्ये येऊन हे डाग वितळवून नवीन दागिने तयार होत होते. म्हणून भूमीचं वर्णन झालं की ही सोन्याचा धूर निघणारी जमीन आहे. सोन्याचा धूर म्हणजे व्यापारानंतर आलेला सोन्याचा, गावागावातल्या सोनारांनी भट्ट्या पेटवल्या म्हणून धूर निघाला. जमिनीतनं काही फसफस करत सोनं निघाल्याचं मला तर वाचायला नाही मिळालं कुठं. मग हे जातीपातींचा विषय काय? तर आंबेडकरांनी सांगितलं ह्या सगळ्या स्किल्स होत्या. मग दुर्दैवाने याच्यात श्रेष्ठ कनिष्ठ नसेल तर याला कुणीतरी आवळून बसलं आणि घट्ट ठेवून बसलं, आणि मी श्रेष्ठ आणि तू कनिष्ठ असं कशामुळे आलं माहीत नाही. पण हे ज्याच्या कशामुळे आलं ते आल्यामुळे त्याची शिक्षा मात्र पुरेशी या समाजाला भोगून झालेली आहे. 1,500 वर्ष मोगलांचं राज्य आणि 150 वर्ष इंग्रजांचं राज्य या हिंदुस्थानच्या भूमीला भोगावं लागावं इतकी दुर्दैवी ही भूमी नव्हती. निश्चित संपत्तीनं नव्हती, बुद्धीनं नव्हती, आणि ताकदीनं पण नव्हती. ह्या तिन्ही गोष्टींमध्ये इंग्रजांच्या पेक्षा अधिक सरस ताकद शक्ती माणसांचीच लागते ना. ज्यावेळेस पहिल्यांदा राज्य आलं
आणि व्हाईसरॉय आले. व्हाईसरॉयला इंग्लंडच्या राणीनं पत्र दिलं की तुम्हाला काही सैनिक पाठवू का. तर व्हाईसरॉयनं दाखल इंग्लंडच्या राणीला लिहून दिलं की इथं सैन्याची गरज नाही म्हटले का, एवढं राज्य करायचं आहे, भारतासारखा एवढा मोठा अवाढव्य देश आहे, सैनिकलाही का लागणार. ते म्हटले सैनिक तुम्हाला लागणार नाही म्हटले मला इथं, तुम्ही फक्त काही पैसे पाठवा. अरे म्हटले कसं जमेल, सैनिक म्हटले इथं विकत मिळतात, गावागावात सैनिक आहेत म्हटले, भरती केली की होऊन जातं म्हटले. म्हणजे अशी स्वाभिमान शून्य समाज निर्माण झाला, जाती जातींमध्ये उच्च नीचतेचा भाव निर्माण करून घेतला. त्याचा परिणाम अब्दाली ज्यावेळेस आला आणि अब्दालीनं सैन्याला समोरून पाहिलं, ज्यावेळेस समोरासमोर सैन्य उभं आहे आणि अब्दाली म्हटला समोर सैन्य एक असताना सैन्यात ठिकठिकाणी वेगळ्या भट्ट्या का बरं आहेत. तर अब्दालीला त्याच्या सैनिकांनी सांगितलं की तिथं वेगवेगळ्या जातींचे सैनिक आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या भट्ट्यांवर ते जेवतात. अब्दाली म्हटला जे जेवत एकत्र नाहीत ते लढतील काय एकत्र. आणि त्याच्यामुळे हा भेद हा किती टोकाला गेला आणि किती टोकाला गेल्याचा परिणाम आमच्यावर काय काय झाला, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आम्ही विचार केला तर आपल्याला एक अर्थानं एक संघ समाज रचना दिलेली असताना, सगळा समाज एक आहे अशा पद्धतीची शिकवण धार्मिक असताना सुद्धा दुर्दैवानं आमच्यावर पराभवाची वेळ आली, हे आपल्याला पाहायला मिळतं. नाहीतर संत महावीरांच्या काळात आणि संत म्हणजे गौतम बुद्धांच्या काळात खूप जगभर हा विचार, या देशातला सात्विकतेचा विचार असेल, हा विचार जगभरामध्ये पोचलेला होता, आपल्याला लक्षात येतं. शंकराचार्यांचा काळ येतो, नंतर मोगलांचं आक्रमण, त्याच्यातून देशाच्या होणारे तुकड्यांची स्थिती. पण जशी तुकड्यांची स्थिती व्हायला सुरुवात झाली, आमच्या भेदांमुळे आम्ही विखुरले जाऊ लागलो, त्याच वेळेस हा सगळा समाज पुन्हा एकसंघ बांधण्याचं काम मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर जर कोणी केलं असेल तर ते संतांनी केलेलं आहे. शंकराचार्यांपासून आपण सुरुवात करूया की मुख्यतः स्वतः शंकराचार्यांनी हा देश एक संघ राहावा म्हणून 4 ठिकाणी 4 धर्मपीठं उभी केली आणि 4 धाम निर्माण करून 4ही धामांवर खरं तर त्या ठिकाणचे पुजारी नियुक्त होऊ शकत होते. पण त्यांनी सांगितलं एका ठिकाणचा पुजारी दुसरीकडे आणि दुसरीकडचा तिसरीकडे, एका ठिकाणचे एका ठिकाणी नाहीत त्याच ठिकाणचे, म्हणजे अन्य ठिकाणचे पुजारी परस्परांना असे एक संघ जोडण्यासाठी प्रयत्न केला. स्वतःला गुरु करण्याची वेळ आली त्यावेळेस एक चांडाळ जो रस्त्याच्या काठेला नदीच्या रस्त्यावर बसलेला होता आणि त्याच्याकडून हे शंकराचार्य चालले होते. शंकराचार्यांचे एक शिष्य चांडाळाला म्हटले की अरे बाजूला हो म्हटले, ही समजत नाही का शंकराचार्य येत आहेत म्हटले, आणि ते स्नानाला चाललेत नदीला. तर नदीला स्नानाला चाललेत म्हटलं तर हा चांडाळ शंकराचार्यांना म्हटला की तुम्ही कोणाला बाजूला करताय म्हटले, ह्या मनाला बाजूला करताय का ह्या शरीराला बाजूला करताय. हे शरीर असेल तर हे अन्नमय आहे जे तुमचं आणि माझं एकच आहे, आणि हे मन असेल ते आपल्या दोघांचं एकच आहे म्हटले, त्याला वेगळं कसं करू शकता तुम्ही. शंकराचार्यांना लक्षात आलं की हा चांडाळ नाही कोणीतरी तत्ववेत्ता आहे, त्यालाच स्वतःचं गुरु केलं. चांडाळाला शंकराचार्यांनी गुरु केलं, ज्यांनी हा हिंदू समाज एक संघ करण्याचा प्रयत्न केला. अशी सुरुवात आपल्याला याच्यातून लक्षात येते, असं पाहता येतं. त्यानंतर महात्मा बसवेश्वर 12व्या शतकात आहेत. महात्मा बसवेश्वरांच्या जीवनामध्ये आपण पाहिलं की त्या काळात 12व्या शतकात हा समाजामध्ये महिलांना वेदांचा अधिकार हा त्यांनी मिळवून दिला. नुसता वेदांचं वाचनाचा अधिकार नाही तर तत्कालीन धर्मग्रंथ निर्मितीचा अधिकार. अनुभव मंडप ही एक वेगळी कल्पना आहे. महिला पुरुष सगळे जे जे तत्ववेत्ते आहेत, जे जे हुशार आहेत, जे विद्वान आहेत, ज्यांना समाजासाठी करण्याची काहीतरी कळकळ आहे, अशा सगळ्यांना अनुभव मंडपात एकत्र केलं आणि त्यांनी सगळ्यांनी विचार करून जे आलेलं सार आहे, चिंतन आहे, त्याला धर्मग्रंथांचा दर्जा दिला. अनुभव मंडपमधून हे सगळ्या ग्रंथांची निर्मिती लिंगायत उपासना पद्धतीची आपल्याला झाल्याचं दिसतं आहे. आणि त्या काळात 12व्या शतकात चर्मकार आणि ब्राह्मण अशा मुलामुलींचे विवाह लावून देऊन एक अर्थानं समाजामध्ये जाती व्यवस्था विमोड करण्याचा प्रयत्न ह्या महात्मा बसवेश्वरांनी केल्याचं आपल्याला दिसतं. नाथ संप्रदायाचा विषय येतो. मच्छिंद्रनाथांचं काळात गोरखनाथ यांनी सगळ्या जातींमध्ये शिष्य तयार केले. त्यांच्या शिष्यामध्ये वाचलं आपल्याला तर त्रिपुराची राणी पण आहे आणि स्मशानभूमीत स्मशानाला अग्निडाग देण्याचं काम करणारा डोम पण आहे. म्हणजे इतकी विविधता, असे शिष्य त्याचे आहेत. आणि अशा सगळ्या शिष्यांना सोबत घेऊन जे काम नंतरच्या काळात आपल्याला असं वाटतं समर्थांनी केलं,
तेच काम आधीच्या काळामध्ये नाथ संप्रदायानं केलं आहे. ह्या फकीरांच्या विरोधात, इस्लामी फकीर जे होते त्यांच्या विरोधात जागृती करून समाजामध्ये अलख जागवण्याचं काम, अलख निरंजन असं जागवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नाथ संप्रदायाच्या संतांनी केलं, आपल्या लक्षात येते. त्यानंतर दक्षिण भारतातले काही संत आहेत, रामानुजाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, रामानंदाचार्य आहेत. उत्तरेतला प्रभाव संपल्यावर हे दक्षिणेतले संत सरसावलेत आणि त्यांनी देशामध्ये काही गोष्टी करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. लोकांची अनेक वेळा श्रद्धा ही राजभक्तीकडे होती, राजावर श्रद्धा. त्यांनी राजावरची श्रद्धा दूर केली आणि ईश्वर भक्तीवर समाजाला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आणि रामानुजाचार्य यांच्या जीवनामध्ये स्वतःचा गुरु निवडताना वंचित समाजातला त्यांनी पण निवडला. चांडाळाच्या घरी भोजन त्यांचं पण दिसतंय. आणि तिरुनारायण पेरुमल हे जे मंदिर आहे, ह्या मंदिराचे दरवाजे सर्व जातींसाठी खुले करण्याचं काम ह्या रामानुजाचार्यांनी केलं. नंतर स्वामी रामानंद आहेत. समाजामध्ये जनजागृती करता करता त्यांना लक्षात आलं की खूप सारा समाज आपला धर्मांतरित होतोय आणि असा धर्मांतरित होणारा समाज कुठल्या तरी जातीला बळी पडतोय. हा धर्मांतरित झालेला पुन्हा हिंदू धर्मात आला पाहिजे, याच्यासाठी काही विधानं लिहिली पाहिजेत. ही विधानं लिहिण्याचं काम स्वामी रामानंदांनी केलं. आणि त्यांच्या काळात वाचतो आपण की अयोध्येच्या ठिकाणी हरिसिंगाच्या नेतृत्वामध्ये 34,000 क्षत्रियांना पुन्हा स्वधर्मात आणण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर महाराष्ट्रीय संतांकडे आपण पाहू. पंजाबमध्ये असणारे पण मूळचे महाराष्ट्रीयन असणारे संत नामदेव, त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या रचना ज्या अनेक शिखांना खूप भावल्या. आणि शिखांचा जो धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहब तयार झाला त्याच्यात संत नामदेवांच्या 60पेक्षा अधिक रचना त्यांनी धर्मग्रंथ म्हणून स्वीकारल्या. त्यामुळे नामदेव महाराजांचं तिथलं असलेलं काम आपल्याला लक्षात येऊ शकतं. नामदेव महाराजांच्या घरी स्वतः चोखा मेळा वगैरे राहत होते. चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुल धर्म देव चोखा माझा, असं चोखोबाबद्दलचं वर्णन संत नामदेव महाराजांचं आहे. आणि चोखोबा गेल्यानंतर तो कुठे गेला, कसा वारला, काय वारला, तर स्वतः विठ्ठल त्यांच्या ह्याच्यात येतो, स्वप्नात येतोय आणि चोखोबाच्या अस्थी शोधून आण. अस्थी कशा शोधू, तर ज्या ज्या अस्थी कानाला लावशील आणि विठ्ठलाचं नाव येईल त्या त्या अस्थी म्हणजे माझ्या चोखोबाच्या अस्थी आहेत असं समज आणि त्या घेऊन ये म्हटल्यावर त्यांना थोडं सोपं झालं. नामदेव महाराजांनी अस्थी आणल्या आणि विठ्ठलाच्या समोर पंढरपुरामध्ये अन्य कुठल्याही संताला जो सन्मान मिळाला नाही, एक अर्थानं तो सन्मान संत चोखोबांना विठ्ठलाच्या दारात स्मशानभूमी किंवा त्यांचं पुण्य हे होण्याचं प्रत्यक्ष स्मृतिस्थळ तयार होण्याचं काम हे संत नामदेवांनी केल्याचं आपल्याला लक्षात येतं. की जो चोखा मेळा आजच्या परिभाषेत महार जातीतून आले. हे संत चोखा मेळांचं ज्यावेळेस आपण वाचतोय तर लक्षात येतं की पत्नी आहे सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका, 4 जण घरात आहेत. आणि हे स्वतः 5च्या जण संत. संत परंपरेत एका समाजात एका कुटुंबात जन्माला आलेले 5 जण संत आणि सगळ्यांच्या रचना. आणि त्या पण रचना अबिर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग सारख्या एकापेक्षा एक रचना. काय भुललासी वरलिया रंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, नदी डोंगी परी जल नोहे डोंगा आणि चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, माझा भाव चुकीचा नाही. अशा पद्धतीनं समाजाला एक अर्थानं भाव पाहायला पाहिजे, योग्य अयोग्य काय ते पाहायला पाहिजे. असा एक भाव किंवा असा एक संस्कार समाजावर करण्याच्या रचना संत चोखा मेळांच्या की ज्या तथाकथित दलित वंचित समाजातून येत आहेत त्यांच्याकडनं येतोय. नुसतं समाजाला काही शिकवण दिली असं नाही, ज्या चुकलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार चोखोबाला आहे. आणि चोखोबा सुद्धा तसे प्रश्न विचारतोय. प्रश्न विचारताना त्यानं सगळ्यांना गमतीनं असं म्हटलं की आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. म्हणजे आम्हाला वेद कळत नाहीत, पुराण कळत नाहीत, त्यांची वचनं कळत नाहीत, आम्ही सामान्य लोक आहोत. मग प्रश्न विचारताना त्यांचा प्रश्न आहे, जन्मता विटाळ, जन्मानंतर विटाळ काही दिवस, मरता विटाळ, जन्मता विटाळ, मरता विटाळ, चोखा म्हणे विटाळ आदी अंती. आदी आणि अंती सगळीकडे विटाळ आहे. आदी अंती विटाळ अवघा साचला, सोवळा तो कोण झाला न कळे आम्हा. मग मधल्या काळात तुम्ही सोवळे आणि आम्ही ओवळे असं कसं काय झालं म्हटले. जर तुमच्याही जन्माला विटाळ आहे, माझ्याही जन्माला विटाळ आणि अंत्य आणि सुरुवातीला आहे, तर मधल्या काळात तुम्ही सोवळे आणि आम्ही ओवळे असं कसं काय झालं. असा प्रश्न विचारण्याचा अधिकार एक अर्थानं त्यावेळी दलित वंचित मागास व्यक्तीला सुद्धा आहे.
हे आपल्या लक्षात येत आहे. संत ज्ञानेश्वरांना सुद्धा समाजानं काही लगेच स्वीकारलं नाही. ज्ञानेश्वरांना पण खूप अन्याय अत्याचार एक अर्थानं त्यांच्या कुटुंबांना आईवडिलांना देहांत प्रायचित्त आहे. हे मुलं तुमची काही सज्जन नाहीत, चांगली नाहीत आणि तुम्ही केलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत म्हणून देहांत प्रायचित्त. का तर फक्त मुलांना हे द्यायचं होतं, मुंज संस्कार, मुंज बंधनाचा अधिकार द्यायचा होता. पण मुंज बंधनाचा अधिकार पाहिजे असेल तर तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल म्हणून समाजानं सांगितलं. त्यांनी ते स्वीकारलं. देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर मुलांना मुंजी बंधनाचा अधिकार दिला नाही. ते म्हणले त्यांची शिक्षा त्यांनी भोगली, तुमची तुम्हाला भोगावी लागेल. आणि तरीही सामान्य अधिकार टाळल्यानंतर पुन्हा मग संत ज्ञानेश्वरांचं वेळेस पण आपल्याला लक्षात येतं की त्यांनाही अधिकार सामान्य गोष्टी नाकारल्या, पण रेड्यामुखी वेद त्यांनी वदवले. आणि रेड्यामुखी वेद वदवल्यानंतर त्यांची महती, त्यांची शक्ती, त्यांच्या ताकदीचा अंदाज सर्वसामान्य अन्य लोकांना झाला आणि मग त्यांच्याबद्दल लोक बजू लागले. ज्या समाजानं अन्याय केला, अत्याचार केला, एक अर्थानं असं आपण म्हणू शकू आजच्या भाषेत, तशा समाजाला गीतेसारखं तत्वज्ञान हे सामान्य लोकांना समजावं म्हणून मराठी भाषेमध्ये लिहिण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं केलं. सर्वसामान्य बाकी विद्वानांना तर समजतच होती गीता, गोरगरीब वंचित सामान्य व्यक्तीला सुद्धा गीता समजली पाहिजे, याच्यासाठी ज्ञानेश्वरीची निर्मिती एक अर्थानं संत ज्ञानेश्वरांची आहे. ज्ञानेश्वर म्हणतायत, जे जन्मले नीच कुळात वा जरी असले अशिक्षित, तरी माझ्याशीही तुलनेत उणे नसे रेस भरी. तरी माझ्याशी जरी त्यांची तुलना केली तर ते उणे भरणार नाहीत. अहंकार असता काही भिन्नतेची प्रचिती येई. हा भेदभाव कुठून येतो म्हटले, गोळवलकर गुरुजी पण म्हटले की तुमच्या मनातला अहंकार आहे. ज्ञानेश्वर तेच म्हणतायत, अहंकार असता काही भिन्नतेची प्रचिती येई. जो ज्या जवळी नाही, ज्याच्या जवळ तो नाहीये, तिथे कुठला भेदभाव, तिथं भेदभाव असण्याची शक्यता सुतराम नाही. वेदांचे गाढे अभ्यासक ज्यांना संतश्रेष्ठ तुकोबराय म्हटले, त्यांनी वेदांचा अर्थ सांगताना असं म्हटलं की वेदांचा तो अर्थ अमासीचं ठावा, येरांनी वहावा भार माथा. म्हणजे वेदांचा अर्थ जो खरा आहे, योग्य आहे, जो समजायला पाहिजे तो आम्हाला समजलेला आहे म्हटले. बाकीचे नुसते वेद पाठ केले असतील, पंडित असतील, पण त्यांना वेदांचा अर्थ कळाला नाही असं तुकोबारायांनी म्हटलं. आणि त्यावेळेस म्हणताना वेदांचा अर्थ काय कळाला, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा वेदांचा अर्थ एक अर्थानं त्यांच्या रचनेतनं, साहित्य कलाकृतीतनं हा समाजासमोर आलेला आपल्याला दिसतोय. संत मुक्ताबाई ज्ञानेश्वरांची बहीण आहे, ती म्हणतीये की संत सहवासात म्हणजे सज्जन सहवासात त्याला राहायला मिळालंय, कारण नामदेव महाराज, संत चोखामेळा अशा सगळ्यांच्या मांदियाळीमध्येच ही राहिलेली आहे मुक्ताबाई. सुखसागरी वास झाला उच्च नीच काय त्याला, मुक्ताईची रचना आहे. सुखसागरी वास झाला उच्च नीच काय झाला. संत जनाबाई, जिचं कुळ मुळात सांगता येत नाही की नेमकी कोणाची मुलगी आहे काय आहे, तर असं अत्यंत हीन कुळ ज्याला आपण आजच्या परिभाषेत म्हणू शकू, तिनं असं म्हटलं की विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा, की आम्ही सगळे एकत्र आहोत आणि विठ्ठल आमचा सगळ्यांचा माता पिता आहे, कारण तिला पित्याचं नाव सांगायला येत नव्हतं. अशा पद्धतीनं रचना संतांची आहे. त्यानंतर संत म्हणून ज्यांचा उल्लेख अत्यंत स्वाभिमानानं करावा लागेल, किंवा समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, सैन्याला सैनिक निर्माण करण्याचं काम समर्थ रामदासांनी केलं आपल्याला म्हणता येऊ शकतं. कारण त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं समाजकारण, राजकारण दोन्हीचा सांगोपांग विचार हा केलेला आहे. समर्थांनी असं म्हटलं की अनाथांचा नाथ रे त्याला कैसी जात रे, चोखा मेळा संगे जेवी दही दूध भात रे. प्रत्यक्ष देव चोखा मेळाच्या घरी येऊन जेवत होता असं रामदास सांगण्याचा प्रयत्न करतायत. उच्च नीच म्हणू नये सकलांचे निववावे हृदये. उच्च नीचता ही आमच्या जातीचा भाव नाही, आमच्या समाजाचा नाही, आमच्या धर्माची शिकवण नाही, म्हणून त्यांनी सांगितलं उच्च नीच म्हणू नये सकळांचे निववावे हृदये. सगळ्यांचं हृदय शांत केलं पाहिजे. राखावी बहुतांची अंतरे, म्हणजे सन्मान राखावा, राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. जर समाजाचं जर परमवैभव हा देश पुढं जाणं आणि देशाची तिसरी महासत्ता बनणं, दुसरी महासत्ता बनणं या दिशेनं जायचं असेल तर काय त्याची शिकवण एक अर्थानं राखावी बहुतांची अंतरे, सन्मान राखावा,
भाग्य येते तदनंतरे, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आपल्या संतांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी रचना केल्या आणि सोडल्या असं नाही. रचना तर अनेकांनी केल्या, रचना केल्या आणि त्या जगून सुद्धा दाखवल्या, किंबहुना त्या जीवनात अवलंब केला, असं आपल्याला सांगता येऊ शकतं. संत रामदासांची भूमी एक अर्थानं त्यागभूमी, तपस्या भूमी ही आहे. तर रामदासांनी स्वतः चाफळला भोरवाडीला रामनवमीच्या दिवशी 1000 अस्पृश्य दाम्पत्यांना निमंत्रण देऊन जेवू घातलेलं आपण विसरता कामा नये. सगळ्यांचं पाद्यपूजन आहे, सगळ्यांना वस्त्रदान आहे, सगळ्यांना दक्षिणा आहे आणि सगळ्यांच्या सोबत बसून समर्थांचं भोजन आहे. मला असं वाटतं हा एक फार मोठी शिकवण त्या काळात स्वतः समर्थांनी आमच्या सगळ्यांच्या समोर 1000 वस्पृश्य समाजातल्या दाम्पत्यांविषयी अशा पद्धतीचा भाव जर समर्थ ठेवत असतील, तर तो भाव आज ठिकठिकाणी जागा होण्याची, दिसण्याची कदाचित आहे मनात, पण तो दिसला पण पाहिजे. तर त्या दिसण्याची पण गरज अधिक आपल्याला लक्षात येऊ शकतं. वेनास्वामींचं आपल्याला माहिती आहे की महिलांना सामान्य अधिकार नाकारले गेलेले असताना तरुण विधवांना तर आणखीन कमी कमी अधिकार धर्मानं दिले. आमच्या धर्मानं दिले का आपणच तयार केले, जे काही एक अर्थानं योग्य लोक नाहीत, पाखंडी त्याला शब्द आहे, तर अशांनी तयार केले असतील. वेनास्वामी ज्या तरुण आहेत, विधवा आहेत, स्त्री आहेत, अशांना कीर्तनाचा अधिकार दिलाय. आणि चाफळमधला अष्टमीचा कीर्तनाचा मान हा वेनास्वामींना आहे. आणि नंतर मिरजच्या मठाचं स्वामी हे सुद्धा वेनास्वामींना समर्थांनी बनवलेलं आहे. त्याच्यामुळे एक अर्थानं ही शेवटचा अंतिम घटकाला सोबत घेऊन जाण्याचं, मग दलित असेल, वंचित असेल, लिंगानं असेल, रंगानं असेल, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची शिकवण समर्थांच्या एकूण वाङ्मयामध्ये, एकूण शिक्षणामध्ये आपल्याला लक्षात येते. जसं समर्थ जगलेच तसंच संत एकनाथांच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल. संत एकनाथ सुद्धा आता जातीचा